आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आनंदी, किती पसारा केलायस बाळ? आवरून ठेवायचं सगळं। बिना मम्मी, मला भावनाईला व्हिडिओ कॉल लावून देशील? आत्ता? अगं आत्ता ती कामात असेल ना। नसेल ग, आणि असली तरी ती बोलेल माझ्याशी। अगं लावून दे ना मम्मी प्लीज। बरं ठीक आहे, लावून देते हा। या बसा। सिद्धिराज सावकाश। अहो काय सावकाश, अहो पेटते बरोबर आता येतो अहो येतं मला। अहो असं नाही। अहो मी करतो ना, थांबा ना, तुम्ही नका काळजी करू। हाय भावनाई। हाय आनंदी। काय गुंड्या? हाय बाबा, कसा आहेस तू? मस्त, तू कशी आहेस? एकदम मस्त। तुम्ही अंगणात काय करताय? आणि धूर पण येतोय, बघू मला। आनंदी एक मिनिट, हे बघा मी ना जेवण बनवतेय। स्टोन? आनंदी, याला ना चूल म्हणतात। पूर्वीच्या काळी लोक यावरच जेवण बनवायचे। आता कसं आपण गॅसवर बनवतो ना, अगदी तसं। आता फारशी बघायला मिळत नाही चूल, आणि आम्ही ना त्यावर मस्त खिचडी शिजवतोय। वाव भावनाई, किती छान। हा, मी तरी टीव्ही वर पाहिलंय, जेव्हा लोक जंगलात जातात ना तेव्हा सेम असंच कुक करतात। मग तुम्ही पण तसंच करताय का? हो गुंड्या, आणि भावनाही चुलीवर एक नंबर स्वयंपाक करते, माहितीये तुला? मग तुम्ही रोज असंच कुकिंग करता? हो आनंदी, आम्ही सध्या तरी रोज असंच करतो। वाव, किती छान। बरं तुम्ही मला सांगा, तुम्ही काय करताय? काय बोलतेय भावना? सिद्धू आणि भावना चुलीवर का स्वयंपाक करतायत? नक्की काय चाललंय गाडी पाटलांकडे? भावनाला त्रास देत असतील का ते? पोट भरलं काय? अक्कल ठिकाणावर आली काय? अगं भरलं काय म्हणतेस तू? तुडुंब भरलंय पोट। आणि तुम्ही जो आमचा संसार मोडला होता ना, तो आम्ही जोडीने परत जोडलाय। आणि त्यात भावना मॅडमच्या हातचं खायची मजाच काय हो रे आजी। मॅडम या माझ्याबरोबर, या, घाबरू नका, या। अहो या ओ मॅडम, या, सांगतोय ना, या। कसं आहे ना आजी, तुम्ही भावना मॅडमनी स्वतःच्या हाताने रचलेली चूल मोडली आहे, त्याच्यामुळे अपमानता झालाय। अपमान नाही, सॉरी, घोर अपमान झालेला आहे। आणि आठवतंय ना, अपमानाच्या बदल्यात होणार सेवा। आलोच। या मॅडम, बसा। अहो तुम्ही नका ना उगाच विषय वाढवू। मॅडम तुम्हाला माहिती आहे ना, मी शब्दाला एकदम पक्का आहे, आणि मी दिलेला शब्द सहजा मोडत नाही, त्याच्यामुळे या ना प्लीज। मॅडम तुम्ही त्यांच्याकडे कशाला बघताय? त्यांना नका घाबरू, एव्हा तुम्हाला सवय झाली पाहिजे। म्हणजे आपलं लग्न झाल्यापासून त्यांच्या चेहऱ्यावरती हाच राग चिकटलेला आहे। या खरं सांगतो मॅडम, विश्वास ठेवा ना माझ्यावर, या। सावकाश, शाबाश, फर्स्ट क्लास एकदम। मी 0 मिनिटात आलो ना। काय 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 चाललंय आपल्या घरातही? काय झालं? हा, अगं सख्खी भावंड आम्ही, म्हणजे
हरीश आणि मंगल या दोघांची एवढी हिंमत होईल पैशासाठी यात करायला जातील ते असं वाटलं नव्हतं. माझा विश्वासच बसत नाहीये. आई मला माहितीये की तुला याचा खूप त्रास होतोय, पण म्हणून असं गप्प नको राहूस. तुला जे बोलायचंय ना ते तू माझ्याशी बोल, मी ऐकायला तयार आहे. प्लीज गप्प नको राहूस. नाही म्हणजे याआधी मी पैशांच्या बाबतीत थोडा चुकीचा वागलो असेल, पण यांच्यासारखा ठीक आहे, अजिबात नाही, कधीच नाही. नाही हरीशने तर हद्दच केली आणि मंगलच्या बाबतीत काय बोलायलाच नको. पण बरं झालं तू त्यांना शिक्षा दिलीस. हा आता चांगले वठणीवर येतील ते. कुणास ठाऊक शिक्षेनंतर सुधारणा होते की आणखीन काही. नाही असं कसं होईल सुधारणा? का नाही होणार? आणि नाहीच ना सुधारले तर आपण दोघं मिळून त्यांना वठणीवर आणू. हा की आई पैशांची गरज मला सुद्धा आहे, पण मी यांच्यासारखा नाही वागणार. होय मी खरंच बोलतोय, मी तुझ्याशी कधी खोटं नाही बोलत. आणि आई आजकालच्या जगात मुलं वाढवणं म्हणजे केवढा खर्च आहे, केवढ्या जबाबदाऱ्या आहेत. तुम्ही आम्हाला कसं वाढवलं देवच जाणे. मी आता वरच बघ ना, त्याची आता मी एक पॉलिसी काढली आहे, तिचा प्रीमियम भरायचा असतो, शाळेच्या फी आहेत. बरं नुसती शाळेची फी भरून भागत नाही, जबाबदारी पूर्ण होत नाही आपली. आता त्याला कम्प्युटरचा क्लास पण करायचा आहे. आणि वरद आता किती हट्टी झाला हे तर तू बघितलेलंच आहेस. तर सांगायचा मुद्दा हा की मला ही 5-6 लाखांची गरज आहे. मी एवढे पैसे कसे उभे करायचे हा प्रश्न माझ्याही समोर आहे. पण म्हणून काय मी असे खोटे धंदे अजिबात नाही केले, करणार पण नाही. कारण मला माहिती आहे वेळ पडली तर तुम्ही मला पैसे द्याल ना. संतोष तू जा, मला ना काम आहे. आई तू 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 कर ना तुझं काम, मला तुझं सांग. मला मदत करायची आहे. तू जा म्हटलं ना. असं काय करतेस आई? सांग ना काय काम आहे, मी करतो ना. हिशोब करायचा आहे का, पैसे मोजायचे आहेत का, दे मी करतो. दे संतोष जा. आई असं काय करतेस बघ. आता मला तुझी मदत करायची आहे तर ती तू करू देत नाहीयेस, असं कसं चालेल? तुला एकदा सांगितलेलं कळत नाही? मी म्हटलं ना मला मदत नकोय. हो बाहेर आधी. एकदा सांगितलेलं कळत नाही तुला? अगं पण काय म्हटलं मी? मला तुझी मदत नकोय. असं नाही आई, मी बाहेर हो. मग असं काय? एकदा सांगितलेली गोष्ट तुला कळत का नाही रे? मला तुझ्या मदतीची गरज नाहीये. मालिश तेल मालिश. सिद्धिराज तुम्ही कशाला उठला? अहो तुम्ही असं का वागताय? मला ऑकवर्ड होतंय. अहो मॅडम तुमची अशी इच्छा आहे का की मी दिलेला शब्द मोडावा? अहो मॅडम विश्वास ठेवा ना, बसा बसा. वा 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 वा. मॅडम थोडा तुम्ही पाय पुढे घेता का? अहो कसं आहे ना, मालिश करायला थोडं बरं पडेल. हा क्या बात है. हात माग घे सिद्धू. लक्ष्मी निवास